नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो? TET 2018 साली हा प्रश्न पडला होता. ऑप्शन आहेत गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त आणि मुख्याधिकारी. आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 4 मुख्याधिकारी. नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख मुख्याधिकारी असतो. नगर परिषदेच्या प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक राज्य शासनाकडून MPSC मार्फत केली जाते. नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असते. गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात. तर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO असतात. हे IAS दर्जाचे अधिकारी असतात. तर आयुक्त हे महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख असतात. स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासकीय आणि राजकीय प्रमुख आता या चार्टद्वारे पाहूयात. स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिका येते. ग्रामपंचायतमध्ये प्रशासकीय प्रमुख नियुक्ती ग्रामसेवक यांची असते. तर राजकीय प्रमुख हे निवडून आलेले असतात आणि ते सरपंच असतात. पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी म्हणजेच BDO यांची नियुक्ती केली जाते. तर राजकीय प्रमुख सभापती असतात. जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासकीय प्रमुख असतात. यांना CEO असे म्हटले जाते. तर राजकीय प्रमुख अध्यक्ष असतात. नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणजेच CO हे प्रशासकीय प्रमुख असतात. तर राजकीय प्रमुख हे नगराध्यक्ष असतात. महानगरपालिकेत आयुक्त हे प्रशासकीय प्रमुख असतात. तर राजकीय प्रमुख महापौर असतात. प्रशासकीय प्रमुख हे नियुक्तीद्वारे परीक्षेद्वारे नियुक्ती केली जाते. तर राजकीय प्रमुख हे निवडणुकीद्वारे निवडून आलेले असतात.